नमस्कार भावांनो. आज आपला सर्वांचा लाडका बकासूरची गटालाच हार झाली. समजलं नाही रिक्स का घेतले, कारण की गाडी कडं असताना सुद्धा, नवीन चेहरा असताना सुद्धा आज आपला बकासूर कडेने पलताना दिसला आणि गाडी 4 नंबरला उतरली. कोणत्या गाडीने बाजी मारली त्याचं तर कौतुक. त्या गटामध्ये गाडी जिंकली आहे त्या नंदींची नावं आहेत डमरू आणि सर्जा. तास क्रमांक 3 वरून गाडी पळाली. गट क्रमांक 24 सुटला. असं मध्यापर्यंत वाटत बकासूरची गाडी लागेल, पण शेवटी निकाल रेषावर बाजी मारले डमरू आणि सर्जाने. तास क्रमांक 3 वरून चांगली गाडी पळाली आणि बकासूरची गाडी उतरली ती म्हणजे 4 नंबरवर. म्हणजेच काय, हा जरी नवीन चेहरा असला तरी मला असं वाटते, वैयक्तिक वाटते की हे कळणे होते. गट क्रमांक 24 काल मी व्हिडिओत मी सांगितलं होतं ह्या गटामध्ये रिक्स नाही घ्यायला पाहिजे. खरं तर दुसरी चिठ्ठी निघाली होती 72 तास क्रमांक 4 वर. गट क्रमांक 72 तास क्रमांक 4 वर ही मधून चिठ्ठी होती. जरी या गटात पळाले असते तरी नक्कीच गट पास झाला होता, कारण की मधून चिठ्ठी होती. फक्त काय होतं विषय की हा शेवटचा गट होता, शेवटचा टप्पा होता, म्हणून त्यांनी तेवढे लांब न पळवण्याचा निर्णय घेतला. लवकरच पळवण्याचा निर्णय घेतला 24 गटामध्ये. त्याचा हा निकाल आपल्याला भेटला. खरं तर गट क्रमांक 72 मध्ये जर पळाली असती तर नक्कीच गटपास झाली असती. तास मधून होतं 4 नंबर तास. तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटद्वारे सांगा. आज आपल्याला ही बकासूरची हार झालेली आहे. आज संडे होता बकासूर प्रेमींसाठी, पण गटालाच ही हार सहन न होण्यासारखं आहे. पण असो, नक्कीच येणाऱ्या मैदानात आपला बकासूर काही ना काही करून दाखवेल. धन्यवाद.